सातारा जिल्हा परिषद एकंबे गटाच्या हद्दीत येणाऱ्या पंचायत समिती साप गणातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले आणि ज्यांच्या नावाची चर्चा सध्या साप गणात मोठ्या प्रमाणावर होत आहे, तसेच लोकांचीही मोठ्या प्रमाणावर मागणी असलेले नाव प्रवीण भोसले आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्या उमेदवारीबाबत राजकीय भूमिका आणि साप गणासाठीचे त्यांचे नेमके विचार जाणून घेण्यासाठी आपण ही खास मुलाखत घेणार आहोत. तुमची साप गणातील पंचायत समिती निवडणूक लढवत आहात असं तुम्ही जाहीर केलं आणि तुम्हाला उमेदवारी मिळावी असे तुम्ही जाहीर करताय. तर राजकीय पार्श्वभूमी कशी राहिली तुमची? स्थानिक राजकारणात नातं कसं आहे तुमचं? काय सांगाल याबद्दल? मी गेले 20 वर्षे राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत आहे. मला वेळूगावचं नेतृत्व करायची 12 ते 17 या कालावधीत संधी मिळाली. मी वेळूगावात काम करत असताना सत्यमेव जयते वॉटरप्रूफ स्पर्धा राज्यात क्रमांक 1चं बक्षीस मिळवलं व शासनाची जलयुक्त शिवार योजना यात राज्यात 2 नंबरचा क्रमांक मिळवून गावाला शिखरावर नेलं. या दोन्ही योजनेतील बक्षिसाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर ठेवून त्यात मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून आम्ही गावकरी जलसंधारणाची कामे करतो. पंचायत समितीची निवडणूक लढण्यामागची तुमची प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? काय सांगाल याबद्दल? मी वेळूगावात पाण्यासाठी केलेलं काम पाहून आपल्या पंचायत समिती गणात साप असेल, आपशिंगी असेल, आंबेरी असेल, जायगाव असेल, कनेरखेड असेल, बेलेवाडी असेल, ही गावं थोडीशी दुष्काळी म्हणलं तरी चालेल किंवा जिथं पाण्याची उपलब्धता कमी आहे अशी गावं आहेत. तर आम्ही वेळूत केलेलं काम पाहून या गावातील लोक किंवा भागातील लोकांनी थोडंसं संपर्क करून की तुम्ही ह्या पाण्यावर काम केलेलं आहे, तुम्हाला ह्या पाण्याच्या कामाचा अनुभव आहे, तर तुम्ही नेतृत्व करावं, आपल्या भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यास तुमची मदत होईल असे लोक माझ्या संपर्कात येतात. या लोकांच्या संपर्कामुळं मी इच्छा प्रकट केली. साप गण हे तुमचा गणामध्ये नेमक्या स्थानिक समस्या आहे, गंभीर प्रश्न कोणते आहेत? स्थानिक पाणी हा प्रश्न पहिला महत्त्वाचा आहे. पुन्हा रोजगार शेतकऱ्यांसाठी जे गंभीर प्रश्न आहेत जे जर वर्षी येत आहेत, जसं की पाण्याचा पण प्रश्न आहे तिथं. हो. आणि नेमका मोठा पाण्याचा प्रश्न आहे, त्याच संदर्भातच जसे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, गावात स्थानिक लेवलमध्ये येणाऱ्या अडचणी अशा काय आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी कशी आहे आणि ते तुम्ही सोडवण्यामागचं तुमचं त्यात योगदान काय असेल? शेतकऱ्यांचं काय परिस्थिती आहे? मी आता जी गावं तुम्हाला सांगितली ह्या गावांना बऱ्यापैकी 8 माहीच पाणी असते. बरोबर. म्हणजे पाऊसकाळ चांगला झाला तर 8 माही पाणी असते. राहिलेल्या 4 महिन्यात पिण्याच्या पाण्यापासून प्रश्न तयार होतात. तर ह्या पाण्यावर काम करून पाण्याचा प्रश्न सोडवणे, तसेच युवकांना रोजगार थोडंसं निर्मितीचा विषय आहे, ह्याच्यावर थोडंसं काम करावं लागणार आहे. आणि अजून एक तसा भयान प्रश्न आहे की मुलांची लग्न होणे, हा बी प्रश्न फार मोठा आहे. तर ह्याच्यावर थोडंसं काम करावं लागणार आहे. ह्याच्यावर काम समन्वयक म्हणून काम करणं फार गरजेचं आहे. सध्या तुम्ही कोणत्या पक्षाशी संबंधित आहात की अपक्ष फॉर्म भरणार? काय सांगाल याबद्दल? नाही, मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी इतके दिवस काम करतोय. भाजप आणि महायुती. तर महायुतीनं मला जर संधी दिली तर मी महायुतीचा उमेदवार म्हणून मी काम करण्यास इच्छुक आहे. कोणत्या पक्षाने संधी द्यावी तुम्हाला असं वाटतं? नाही, आता महायुती ठरवेल कोणत्या पक्षातून किंवा कोणतं चिन्ह द्यायचं. पण महायुतीचे नेते जे निर्णय घेतील त्या संधीचं सोनं करायचं आहे. आमदार मनोज घोरपडे असतील, आमदार महेशदादा शिंदे असतील, आमदार मंत्री महोदय जयकुमार गोरे असतील, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम असतील, या लोकांच्या माध्यमातून मी काम केलेलं आहे. जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी तुम्ही जनतेला आव्हान काय कराल तुमच्या गणातील? साप गणातील लोकांनी मला निवडून त्यांची सेवा करायची संधी द्यावी. त्यांच्या संधीचं निश्चितच सोनं केलेलं असेल.
धन्यवाद.